गुड मॉर्निंग. तुमचं केमिस्ट्री यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आणि युनिक सायन्स क्लासेस पंढरपूर. आता आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल, आपण जो चॅप्टर बघितला होता मॉडर्न पिरियोडिक टेबल, त्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आपण थेरॉटिकल पार्ट हा पूर्ण कंप्लीट केलेला आहे. त्या थेरॉटिकल पार्ट मध्ये डोबेरायनर ट्रायड असेल, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज असेल, त्याच्यानंतर मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल असेल, मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ असेल, मॉडर्न पिरियोडिक टेबल, मॉडर्न पिरियोडिक लॉ असेल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये, त्याच्यानंतर ब्लॉकवाइज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स असतील, एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट, एफ ब्लॉक एलिमेंट, त्याच्यानंतर पिरियोडिक प्रॉपर्टीज असतील किंवा पिरियोडिक ट्रेंड्स असतील, त्याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस असेल, आयनिक रेडियस असेल, आयोनायझेशन एन्थॅल्पी असेल, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल, फॅलन्स किंवा फॅलन्सी असेल, शेवटी केमिकल रिॲक्टिव्हिटी, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज. हा आपण पाहिला होता थेरॉटिकल पार्ट. आता थेरॉटिकल पार्ट नंतर आपल्याला पाहायचं आहे याच्यावरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये पहिले मल्टिपल काय आहे बघा. द एलिमेंट्स प्रेझेंट इन थर्ड रो आर. The elements present in third row is पर्याय आपल्याला आहेत 8, 18, 32 आणि 33. आपण स्क्रीन मध्ये बघू शकतो. The elements present in third row element म्हणजे थर्ड रो एलिमेंट मधलं कोणतं मूलद्रव्य आहे. आपल्याला 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे 8, सेकंड आहे 18, थर्ड आहे 32 आणि फोर्थ आहे 33. म्हणजे आपल्याला याचं ॲटॉमिक नंबर दिलेत. बघा आता आपला आन्सर आपल्याला ऑप्शन किती आहेत. एक 8 आहे, एक 18 आहे, एक 32 आहे आणि एक काय 33. याच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे. थर्ड रो एलिमेंट कुठला आहे हे आयडेंटिफाय करायचं आहे. थर्ड रो एलिमेंट्स. आता आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल पाहिलेला आहे. या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 7 रो म्हणजे त्याला आपण पिरियड म्हणतो. मग पहिला पिरियड कुठला होता बघा. पहिल्या पिरियड मध्ये हायड्रोजन आणि हेलियम आहे. पहिल्या पिरियड मध्ये काय हायड्रोजन आणि हेलियम. दुसऱ्या पिरियड मध्ये काय लिथियम असेल, बेरिलियम असेल, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे दुसऱ्या रो मधली मूलद्रव्ये आहेत. आणि थर्ड रो चालू होतो कुठून सोडियम पासून. म्हणजे बघा फर्स्ट रो एक हायड्रोजन होतं आणि इकडे काय होतं हेलियम. सेकंड रो काय होतं लिथियम, इथं होतं बेरिलियम. नंतर इथं गॅप होता 3 ते 12 मध्ये. डायरेक्ट 13 ला काय होतं बोरॉन. त्याच्यानंतर बोरॉन नंतर काय होतं कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. आपण जर मॉडर्न पिरियोडिक टेबल बघितला तर त्याच्यात आपल्याला लक्षात येतं. आणि थर्ड रो काय होता. इथं होता सोडियम, इथं होतं मॅग्नेशियम, सोडियम मॅग्नेशियम. नंतर पुढं ॲल्युमिनियम असेल, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. ही थर्ड रो एलिमेंट आहेत. आता बघा आपल्याला काय पाहिजे मग थर्ड रोच ॲटॉमिक नंबर किती आयडेंटिफाय करायचं. सोडियमचा किती आहे 11, मॅग्नेशियमचा किती आहे 12, ॲल्युमिनियमचा किती आहे 13, सिलिकॉनचा 14, फॉस्फरसचा 15, सल्फरचा 16, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17 आणि आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 18. मग आता या 4 ऑप्शन मध्ये आपल्याला कुठला आहे बघा. 11 आहे का, 12, 13 ते 18 म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये 18,
म्हणजे 18 जे आहे ते काय आहे, थर्ड रो एलिमेंट. थर्ड रो एलिमेंट इज 18. आता 18 मूलद्रव्याचं नाव काय आहे, आर्गॉन. म्हणजेच आपलं जे आन्सर आहे ते काय आहे, 18. पहिल्या एमसीक्यूचं आन्सर 18 कसं आलं तर या पद्धतीनं थर्ड रो एलिमेंट. म्हणून आपलं जे मल्टिपल चॉईस काय होतं, द एलिमेंट प्रेझेंट इन थर्ड रो इज 8, 18, 32, 33. आन्सर आपलं काय आहे, 18 आर्गॉन. कारण फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो. हे आहे आपलं पहिलं मल्टिपल चॉईस क्वेश्चन. यासाठी आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबल तो माहित असणं गरजेचं आहे. नेमकं कोणत्या पिरियडमध्ये कुठली मूलद्रव्ये आहेत, कोणत्या ग्रुपमधली कुठली मूलद्रव्ये आहेत हे सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय महत्वाचं आहे. आता दुसरं मल्टिपल चॉईस काय बघा, द कॅरेक्टरिस्टिक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. द कॅरेक्टरिस्टिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. आता पी ब्लॉक एलिमेंटचं कॅरेक्टरिस्टिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले. पहिला पर्याय NS2NP. पहिला पर्याय काय बघा, NS2NP125. दुसरा पर्याय NS2NP026. तिसरा पर्याय NS2NP126 आणि चौथा पर्याय NS2NP125. आता आपल्याला जे मल्टिपल दिलेलं आहे या मल्टिपल मध्ये हा पर्याय डबल झालेला आहे. पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. NS2NP125 NS2NP125. त्यामुळे आपण काय करू, थोडं इथं चेंज करूया, इथं 0. आता या 4 पैकी पी ब्लॉक एलिमेंटचं कॅरेक्टरिस्टिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला विचारलंय. पी ब्लॉकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय. आपल्याला स्क्रीनवर दिसतंय हेच मल्टिपल चॉईस. द कॅरेक्टरिस्टिक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक एलिमेंट इज पर्याय 1, 2, 3 आणि 4. मग आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे थेरॉटिकल पार्ट मध्ये. पी ब्लॉक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलतं, NS2NP126. कारण पी ब्लॉक मध्ये किती आहेत, टोटल 6 ग्रुप आहेत. 13, 14, 15, 16, 17 आणि 18 ही 6व्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत ती पी ब्लॉक असतात. मग आपण कुठल्या ब्लॉक मधलं घेतो, 13व्या घेतलं तर काय येतं, NS2NP1. 14व्या घेतलं तर NS2NP2. 15व्या घेतलं NS2NP3. 16व्या NS2NP4. 17 मध्ये NS2NP5 आणि 18 मध्ये NS2NP6. म्हणजे त्याचं पूर्ण कॉम्बिनेशन करून काय येतं, NS2NP126. म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक एलिमेंट काय येतं, NS2NP126. म्हणजे पर्याय कुठला आहे, सी. म्हणजे याच्यामध्ये आन्सर कुठला आहे, सी. NS2NP126 हे आपलं काय आहे, आन्सर. पर्याय नंबर सी, कॅरेक्टरिस्टिक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. आता ज्यावेळेस मल्टिपल चॉईस सोडत असतो त्यावेळेस आपल्याला थेरॉटिकल पार्ट माहित असणं गरजेचं आहे. लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे नेमकं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे. एस ब्लॉकचं विचारलंय का, पी ब्लॉकचं विचारलंय, डी ब्लॉक की एफ ब्लॉक, त्यानुसार आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आता याच्या पुढचं सुद्धा मल्टिपल चॉईस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनच आहे. द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले आपल्याला. तिसरं मल्टिपल चॉईस आहे N-2
F1 n-1d 1 ns2 हे कुठल्या ब्लॉक मधलं मूलद्रव्य आहे किंवा कुठल्या ब्लॉक मधल्या मूलद्रव्याचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स n-2 F1 n-1 d1 ns2 to which block in the form of periodic table does belong. आणि आपल्याला पर्याय दिले 4. S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक. S ब्लॉक, P ब्लॉक असेल, D ब्लॉक आणि F ब्लॉक. हे कुठल्या ब्लॉक मधलं मूलद्रव्य आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. हेच इलेक्ट्रॉन मल्टिपल चॉईस क्वेश्चन. द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे दिलेलं आहे आणि हे मूलद्रव्य कुठल्या ब्लॉक मध्ये बिलॉंग्स होतो. आता आपल्याला माहित आहे एस ब्लॉक असेल तर आउटर मोस्ट ऑर्बिटल कशात एंटर होतो? एस ऑर्बिटल मध्ये. पी ब्लॉक असेल तर आउटर मोस्ट ऑर्बिटल कशात एंटर होतो? पी ब्लॉक मध्ये. म्हणजे हा पर्याय तरी नाही येत. पी ब्लॉक सुद्धा येत नाही. डी ब्लॉक मध्ये काय होतं? लास्ट इलेक्ट्रॉन कशात एंटर होतो? डी ऑर्बिटल मध्ये. म्हणजे हे आहे एफ ब्लॉक एलिमेंट. आन्सर काय आपलं? एफ ब्लॉक एलिमेंट्स. एफ ब्लॉक एलिमेंट्स का? तर लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे एंटर्स इन प्री पेनॉल्टिमेट ऑर्बिटल. आता प्री पेनॉल्टिमेट म्हणजे काय बघा, याच्यामध्ये n इज इक्वल टू जर समजा 5 असेल तर इथं 5 येतं, इथं 4 येतं आणि इथं काय येतं? 3. म्हणजे 5 असेल, 4 असेल, 3. ही आउटर मोस्ट, ही पेनॉल्टिमेट आणि ही प्री पेनॉल्टिमेट. म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाचं येतं? मग एफ ब्लॉक एलिमेंट. म्हणून याच्यामध्ये आपल्याला आन्सर काय येतं? डी. जो डी पर्याय ते आपलं काय येतं? आन्सर. आता पुढचं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. फ्रॉम हॉफनियम टू मर्क्युरी इलेक्ट्रॉन एंटर्स इन. फ्रॉम हॉफनियम टू मर्क्युरी इलेक्ट्रॉन एंटर्स इन. पर्याय 3d ऑर्बिटल, 4d ऑर्बिटल, 5d ऑर्बिटल, 6d ऑर्बिटल. हे आपल्याला मल्टिपल आहे, आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. हॉफनियम टू मर्क्युरी, हॉफनियम टू मर्क्युरी, हॉफनियम टू मर्क्युरी याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिट मध्ये काय केलेला आहे? एंटर होतो आपल्याला विचारलंय. मग 3d ऑर्बिटल, 4d ऑर्बिटल, 5d ऑर्बिटल की 6d ऑर्बिटल. याच्यामध्ये आपल्याला एक पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. मग आपण पिरियॉडिक टेबल मध्ये बघितलेला आहे 4 सिरीज असतात. एक आहे 3d सिरीज. 3d सिरीज चालू होते स्कॅन्डियम ते संपते झिंक. म्हणजे हे तर आन्सर येत नाही, कारण हॉफनियम पासून मर्क्युरी, हॉफनियमचा जो अटॉमिक नंबर आहे तो 72 आहे. तो काय आहे? 72. 4d सिरीज, 4d सिरीज चालू होते अटॉमिक नंबर 39 संपते अटॉमिक नंबर 48. म्हणजे यामध्येही येत नाही. 5d सिरीज चालू होते लॅन्थॅनम अटॉमिक नंबर 57 आणि संपते अटॉमिक नंबर 80. 57 ते 80. आता आपल्याला बघा याचा हॉफनियमचा अटॉमिक नंबर 72 आहे आणि याचा किती आहे? 80. म्हणजे या सिरीज मध्ये येते, कारण ह्यात लॅन्थॅनम पासून लॅन्थॅनम टू लुटेटियम 57 ते 71 ही मूलद्रव्ये याच्यातून काय काढलेत? लॅन्थॅनाइड आहेत.
आणि लुटेटियम नंतर जी मूलद्रव्य ती काय हॉफनियम. 72 नंबरचं मूलद्रव्य कुठलं आहे हॉफनियम. आणि पुढं काय मर्कुरी. म्हणजे हॉफनियम टू मर्कुरी. हॉफनियम टू मर्कुरी कुठल्या सिरीज मध्ये 5D सिरीज. म्हणजे ते कुठल्या ब्लॉक मध्ये येणार किंवा कशामध्ये येणार 5D ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन काय होणार एंटर होणार. म्हणून आन्सर जे आहे ते काय 5D ऑर्बिटल. 5D ऑर्बिटल पर्याय नंबर सी. येते लक्षात. त्यासाठी आपल्याला त्याचा अटॉमिक नंबर माहित पाहिजे. कारण 5D सिरीज चालू होते 57 पासून आणि संपते कुठं 80. मग हॉफनियम टू मर्कुरी 72 ते 80. हॉफनियमचा 72 आहे, मर्कुरीचा किती आहे 80. मग ते कुठल्या सिरीज मध्ये येतं 5D. आणि 6D सिरीज चालू होते 89 पासून 112 पर्यंत. आपल्याला हॉफनियम टू मर्कुरी 5D सिरीज म्हणजे इलेक्ट्रॉन एंटर्स इन 5D ऑर्बिटल. त्याच्यानंतर 5वं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. 5th मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. द शिल्डिंग इफेक्ट ऑफ डी ऑर्बिटल इज. द शिल्डिंग इफेक्ट ऑफ डी ऑर्बिटल इज. आता पर्याय 1 मोर दॅन एस ऑर्बिटल, लेस दॅन एफ ऑर्बिटल, लेस दॅन पी ऑर्बिटल, मोर दॅन पी ऑर्बिटल. हे 4 पर्याय आहेत. आपल्याला स्क्रीनवर मल्टिपल चॉईस दिसतंय. द शिल्डिंग इफेक्ट ऑफ डी ऑर्बिटल इज लेस दॅन एफ ऑर्बिटल, लेस दॅन पी ऑर्बिटल, लेस दॅन एफ ऑर्बिटल, मोर दॅन पी ऑर्बिटल. आता शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट आता जर आपण शिल्डिंग इफेक्ट बघितला तर सगळ्यात शिल्डिंग इफेक्ट जास्त असतो एस ऑर्बिटलचा. कुणापेक्षा जास्त पी ऑर्बिटल पेक्षा. पी ऑर्बिटलचा जास्त असतो डी ऑर्बिटलचा आणि डी ऑर्बिटलचा जास्त असतो एफ ऑर्बिटल पेक्षा. हा काय आहे सिक्वेन्स आहे. मग आता आपल्याला बघा पर्याय काय दिले. पहिलं मोर दॅन एस ऑर्बिटल. एस ऑर्बिटल पेक्षा कुठल्या ऑर्बिटलचा विचारलंय आपल्याला डी ऑर्बिटलचा काढायचा आहे. म्हणजे पहिला पर्याय मोर दॅन एस ऑर्बिटल हा पर्याय तर काय होतो रिजेक्ट होतो. दुसरा पर्याय लेस दॅन एफ ऑर्बिटल. एफ ऑर्बिटल पेक्षा डी ऑर्बिटलचा लेस आहे का नाही. एफ ऑर्बिटल पेक्षा डी ऑर्बिटलचा कसा आहे जास्त आहे. म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा काय होतो रिजेक्ट होतो. तिसरा पर्याय लेस दॅन पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटल पेक्षा कमी आहे. मग डी ऑर्बिटलचा कसा आहे कमीच आहे. पी ऑर्बिटल पेक्षा कमी आहे म्हणजे हा एक पर्याय येतो. आणि चौथा आहे मोर दॅन पी. पी पेक्षा डी चा जास्त नाही. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते काय येतं याच्यामध्ये लेस दॅन पी ऑर्बिटल. लेस दॅन पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटल पेक्षा डी ऑर्बिटलचा शिल्डिंग इफेक्ट कसा आहे कमी. हे सिक्वेन्स आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. पहिलं काय आहे मोर दॅन एस. एस पेक्षा जास्त म्हणजे हे चुकीचं आहे. दुसरं आहे लेस दॅन एफ असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. मोर दॅन पी हे सुद्धा चुकीचं आहे. लेस दॅन पी हे आपलं करेक्ट आन्सर येतं. म्हणून त्याच्यामधलं आन्सर जे येतं ते काय येतं सी. आणि ते सी आन्सर काय आहे लेस दॅन पी ऑर्बिटल. लेस दॅन पी ऑर्बिटल. शिल्डिंग इफेक्ट हा पी ऑर्बिटलचा पी ऑर्बिटल पेक्षा डी ऑर्बिटलचा काय असतो कमी असतो. याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं ती सिक्वेन्स. जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स नुसार. आता पुढचं मल्टिपल चॉईस आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅज द स्मॉलर साइज. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द स्मॉलर साइज. 6 नंबरचं मल्टिपल चॉईस आहे. पर्याय आपल्याला 4 दिलेत. एक आहे O-2, दुसरा पर्याय F-,
तिसरा पर्याय सोडियम प्लस आणि चौथा पर्याय Mg+2. आता या 4 मध्ये साईज कुणाची कमी? विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ स्मॉलर साईज? या 4 पैकी कोणत्याची साईज स्मॉलर आहे? मल्टिपल चॉईस आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द स्मॉलर साईज? एक O-2, एक F-1, एक Na+ आणि एक Mg+2. आता कोणतं याच्यामधलं आन्सर आहे किंवा कोणता त्याला कन्सेप्ट आहे? तर लक्षात ठेवा, ह्या सर्वच्या सर्व आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. आता आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय आपण पाहिलं होतं? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनची संख्या त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कशी आहे? सारखी आहे का? बघा, ऑक्सिजन, ऑक्सिजनचा अटॉमिक नंबर किती आहे? 8. O-2 कधी तयार होईल? त्यानं दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन स्वीकारल्यानंतर. O-2 म्हणजे त्याच्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहे? 10 इलेक्ट्रॉन. F-1 फ्लोरीनचा 9 आहे. F- कधी तयार होतं? दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन स्वीकारल्यानंतर, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन किती आहेत? 10. सोडियम, सोडियमचा अटॉमिक नंबर 11 आहे. पण Na+ म्हणजे हे अशा पद्धतीने सोडियम कसं तयार होतं? Na+ इलेक्ट्रॉन. म्हणजेच याच्यामधला 1 इलेक्ट्रॉन त्यानं काय केला? गेन केला. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा किती आहेत? 10 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम Mg+2 इलेक्ट्रॉन, 12 मधनं 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर किती राहतात? 10. असंच इथं F+ इलेक्ट्रॉन, F- किंवा या पद्धतीने लिहू आपण, F+ इलेक्ट्रॉन, त्याचं F- म्हणजे किती आहेत? 10 इलेक्ट्रॉन. आणि ऑक्सिजनचं सुद्धा कसं आहे? O+ इलेक्ट्रॉन, त्याचं रूपांतर O-2, O2. O-2 म्हणजे त्याच्यात किती आहेत? 10 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजनचं 8, याचा 8 आहे. आणि ते काय करतं? 2 इलेक्ट्रॉन स्वीकारतं. पहिल्यांदा O- तयार होतं आणि नंतर काय होतं? O- रूपांतर O-2 मध्ये. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, पहिल्यांदा O-, नंतर हा O- प्लस इलेक्ट्रॉन O-2, O-1 कॅन्सल, म्हणजे O+2 इलेक्ट्रॉन O-2. म्हणजे या प्रत्येकामध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 10. म्हणजे ह्या काय आहेत? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. आणि आता आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, ज्याचा चार्ज जास्त त्याची साईज कमी. ज्याचा चार्ज जास्त त्याची साईज काय? कमी. म्हणजे मोर इज द चार्ज then smaller is the size. जेवढा चार्ज जास्त तेवढी त्याची साईज कमी. मग चार्ज सगळ्यात जास्त कोणावर आहे? मॅग्नेशियमवर आहे. म्हणून सगळ्यात अटॉमिक साईज कोणाची येणार? कमी. तर मॅग्नेशियमची. म्हणजे आन्सर काय येतं? डी, पर्याय नंबर डी. आणि ते आहे Mg+2. मॅग्नेशियम+2 ची अटॉमिक साईज किंवा साईज काय येते? सगळ्यात कमी येते. हे मल्टिपल चॉईस म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग हॅज द स्मॉलेस्ट साईज, आणि त्याच्यावरनं हा कन्सेप्ट म्हणजे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस वरनं हा कन्सेप्ट आहे. त्याच्यानुसार ज्याची साईज जास्त, ज्याचा चार्ज जास्त त्याची साईज कमी. म्हणून आपलं पर्याय काय येतं? मॅग्नेशियम. आता पुढचं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे.
विच ऑफ द फॉलोइंग हॅज द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन अफिनिटी. 7 नंबरचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग हॅज मॅक्झिमम इलेक्ट्रॉन अफिनिटी. फ्लोरीन, क्लोरीन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. फ्लोरीन, क्लोरीन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन तिकडे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन अफिनिटी. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन अफिनिटी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी ज्यादा आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. नायट्रोजन आणि ऑक्सिजन असे 4 पर्याय आहेत. आता आपण जर इलेक्ट्रो अफिनिटी बघितली किंवा त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणतो. फ्लोरीनचे असते 328, क्लोरीनचे असते 349, नायट्रोजनचे असते 7 आणि ऑक्सिजनचे असते 141. या इलेक्ट्रॉन अफिनिटी. मग सगळ्यात जास्त कोणाच्या आहे. क्लोरीनची. आपण असं लिहिलं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची डेफिनेशन लिहिताना लिहिलं Cl प्लस इलेक्ट्रॉन त्याचं रूपांतर Cl मायनस इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी किंवा त्याला इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणलं होतं आपण 349. म्हणून सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी कोणाची आहे. क्लोरीनची. म्हणून विच ऑफ द फॉलोइंग हॅज द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन अफिनिटी. त्याचं आन्सर काय येतं. क्लोरीन. कारण सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी कोणाची आहे. क्लोरीनची. त्याच्यानंतर पुढचं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे 8वं. मॅक्झिमम फॅलन्सी ऑफ एलिमेंट हॅव्हिंग अटॉमिक नंबर 7. मॅक्झिमम फॅलन्सी ऑफ एलिमेंट हॅव्हिंग अटॉमिक नंबर 7 म्हणजे काय विचारलंय आपल्याला. अटॉमिक नंबर 7 असणाऱ्या मूलद्रव्याची मॅक्झिमम फॅलन्सी किती. पर्याय दिलेत 1, 3, 5, 7. आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. मॅक्झिमम फॅलन्सी ऑफ एलिमेंट हॅव्हिंग अटॉमिक नंबर 7. अटॉमिक नंबर किती आहे. 7. याची आपल्याला मॅक्झिमम फॅलन्सी किती आहे हे काय करायचं आहे. आयडेंटिफाय करायचं आहे. मॅक्झिमम फॅलन्सी पर्याय किती आहेत. 1, 3, 5, 7. 1, 3, 5 आणि 7 तिकडे दिसतंय आपल्याला. आता 7 नंबरचं मूलद्रव्य कुठलं आहे. नायट्रोजन आहे. नायट्रोजनचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. 1s2 2s2 2p3 म्हणजेच काय. पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 5. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आपल्याला फॅलन्सी म्हणजे काय तर त्याची अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्याला आपण काय म्हणतो. फॅलन्सी. किंवा 8 मधून आउटर मोस्ट ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन आपण मायनस करतो. 8 - 5 किती 3. म्हणजे नायट्रोजनची मॅक्झिमम फॅलन्सी किती येते 3. मॅक्झिमम फॅलन्सी किती आहे 3. म्हणजे पर्याय नंबर बी. म्हणजे आपलं आन्सर काय येतं बी. कारण नायट्रोजनची फॅलन्सी 3 आहे. कारण इथं 5 आहेत. 8 येण्यासाठी ते 3 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतं आणि त्याची फॅलन्सी किती होते 5. त्याच्यानंतर पुढचं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर हॅज द बोथ मेंबर्स फ्रॉम द सेम ग्रुप. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज बोथ मेंबर्स फ्रॉम सेम ग्रुप. खालीलपैकी कोणत्या पेअर एकाच ग्रुप मधले आहेत. मॅग्नेशियम बेरिलियम, मॅग्नेशियम सोडियम, मॅग्नेशियम कॉपर आणि मॅग्नेशियम पोटॅशियम
हे आपल्याला 4 पर्याय दिलेत. स्क्रीनवर आपल्याला मल्टिपल दिसतंय. काय आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर हॅज बोथ मेंबर्स फ्रॉम द सेम ग्रुप. मॅग्नेशियम बेरिलियम, मॅग्नेशियम सोडियम, मॅग्नेशियम कॉपर आणि मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असे 4 पर्याय दिलेत. आणि आपल्याला काय काढायचं आहे, सेम ग्रुपचे मेंबर, सेम ग्रुप मेंबर. आता मग आपल्याला माहित आहे, आता सगळ्यात मॅग्नेशियम आहे, सगळ्यामध्ये मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम कितव्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे, दुसऱ्या. पहिल्या ग्रुपमध्ये काय आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. दुसऱ्या ग्रुपमध्ये कुठले आहेत, बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे. म्हणजे बघा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रान्सियम, बेरियम आणि रेडियम ही सेकंड ग्रुप आहेत. अजून आपल्याला काय दिलंय, तर सोडियम दिलंय, म्हणजे ते पहिल्या ग्रुप मधलं आहे, फर्स्ट ग्रुप. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. आता जोड्या बघा, मॅग्नेशियम सोडियम घेतलं, मॅग्नेशियम दुसऱ्या ग्रुप मधला आहे, सोडियम पहिल्या ग्रुप, म्हणजे सेम ग्रुप नाहीत, हे आन्सर येत नाही. मॅग्नेशियम कॉपर, कॉपर कुठला आहे, तिसऱ्या ग्रुप मधला आहे, म्हणजे ते सुद्धा आन्सर येत नाही. मॅग्नेशियम पोटॅशियम, पोटॅशियम पहिल्या ग्रुपमध्ये आहे, मॅग्नेशियम दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे, म्हणजे हेही आन्सर येत नाही. मॅग्नेशियम आणि बेरियम बघा, मॅग्नेशियम इथं आहे आणि बेरियम इथं आहे, म्हणजे मॅग्नेशियम आणि बेरियम दोन्हीच्या दोन्ही हे दुसऱ्या ग्रुपमधले मूलद्रव्य आहेत. म्हणजे आपलं आन्सर काय येतं, फर्स्ट. आन्सर काय येतं, ए, मॅग्नेशियम टू बेरियम. मॅग्नेशियम टू बेरियम हे काय आपलं आन्सर. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग पेअर हॅज बोथ मेंबर फ्रॉम द सेम ग्रुप. खालील पैकी कोणती पेअर ही एकाच ग्रुप मधली येते असं आपल्याला विचारलं होतं. मग त्याला पर्याय 4 होते आपल्याला. एक मॅग्नेशियम बेरिलियम, ते एकाच ग्रुपमध्ये येतात. मॅग्नेशियम सोडियम वेगवेगळ्या ग्रुपमधले आहेत. मॅग्नेशियम कॉपर वेगवेगळ्या ग्रुपमधले आहेत. मॅग्नेशियम पोटॅशियम वेगवेगळ्या ग्रुपमधले आहेत. म्हणून आन्सर काय येतं, मॅग्नेशियम टू बेरियम. म्हणून जे स्क्रीनवर दिसतंय त्याच्यामधलं ए हे आपलं काय आहे आन्सर, मॅग्नेशियम टू बेरिलियम. बघा आता पुढचं मल्टिपल चॉईस आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅज द लिस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द लिस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल. आता पर्याय 1 आहे, आपल्याला पर्याय दिलाय लिथियम. पर्याय 2 नंबर आहे सीझियम. पर्याय 3 नंबर आहे क्लोरीन आणि पर्याय 4 नंबर आहे आयोडीन. या 4 पैकी आयोनायझेशन पोटेन्शियल कमी कुणाचं आहे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द लिस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल. पर्याय 1 लिथियम, पर्याय 2 सीझियम, पर्याय नंबर 3 क्लोरीन आणि पर्याय नंबर 4 आयोडीन. लिस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल. लिथियम, सीझियम, क्लोरीन आणि आयोडीन. आता आपल्याला पिरियड आणि ग्रुपमध्ये आपण आयोनायझेशन एन्थाल्पी बघितलेलं आहे. आयोनायझेशन पोटेन्शियल कुणाला म्हटलं होतं आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा शेवटच्या ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी ऊर्जा. अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर टू रिमूव्ह द लूजली बॉन्डेड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्याला आपण काय म्हणलं होतं, आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी पिरियड मध्ये काय होतं, आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस. जसं जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जाऊ तसं तसं आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होते आणि ग्रुप मध्ये काय होतं, आयोनायझेशन एनर्जी काय होते, डिक्रीजेस. आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. मग आता बघा लिथियम आणि सीझियम,
लिथियम आणि सिझियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सिझियम एकाच ग्रुप मधली मूलद्रव्ये आहेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आणि क्लोरीन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आता काय विचारलंय आपल्याला, सगळ्यात कमी कोणाचे आहे? सगळ्यात कमी कोण आहे बघा, लिथियम. पिरियड मध्ये काय होतं, इन्क्रीज, म्हणजे लिथियम पेक्षा काय असणार आहे, या फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे किंवा या क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. हे आयोनायझेशन पोटेन्शियल. आणि सिझियम काय ग्रुपमध्ये काय होतं, डिक्रीजेस, म्हणजे सिझियम म्हणजे सगळ्यात कमी कोणाची आहे, लिथियमची. म्हणून आपलं आन्सर जे येतं ते काय येतं, लिथियम. आणि लिथियमची किती आपल्याला माहित आहे, लिथियमची 520 किलोजूल पर मोल आहे. आता बघा लिस्ट विचारले, लिथियमची 520 आहे. 520, 496, 419, 403 आणि 374. याची आयोनायझेशन पोटेन्शियल किती आहे, 520, 496, 419, 403 आणि 374. म्हणजे लिस्ट विचारले आपल्याला, लिस्ट म्हणजे आन्सर आपलं काय येतंय, सिझियम. म्हणून आपलं आन्सर काय येतं याच्यामध्ये, सिझियम. आन्सर येतं आपलं सिझियम. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द लिस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल. कारण पिरियड मध्ये वाढत जाते आणि ग्रुप मध्ये काय होते, डिक्रीज होत जाते. आता आयोनायझेशन पोटेन्शियल, आयोनायझेशन पोटेन्शियल नंतर पुढचं मल्टिपल आहे, इन थर्ड रो ऑफ द पिरियोडिक टेबल फ्रॉम सोडियम टू क्लोरीन. आपल्याला आता इथं थर्ड रो दिलंय, सोडियम पासून क्लोरीन पर्यंत. पर्याय एक आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस, पर्याय नंबर बी आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस, पर्याय नंबर सी आहे आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस आणि ॲटॉमिक व्हॉल्यूम इन्क्रीजेस. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय बघा, इन थर्ड रो एलिमेंट, थर्ड रो एलिमेंट्स सोडियम टू क्लोरीन दिलेलं आहे आपल्याला, सोडियम टू क्लोरीन. आणि पर्याय नंबर एक दिलाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस, दुसरा दिलाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस, तिसरं दिलंय आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस, आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस आणि ॲटॉमिक व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आता आपण त्या प्रॉपर्टीज बघितलेत. आताच आपण आयोनायझेशन एन्थाल्पी बघितलं. आयोनायझेशन एन्थाल्पी पिरियड मध्ये काय होतं, वाढत जातं, म्हणजे डिक्रीजेस म्हणजे हा पर्याय येत नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड काय पाहिलाय आपण, पिरियड मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते आणि ग्रुप मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. म्हणजे हे कशामधली मूलद्रव्ये आहेत, रो मधली. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते म्हणजे हा पर्याय येत नाही, हा पर्याय येतो आणि ॲटॉमिक व्हॉल्यूम हा बी येत नाही. म्हणजे काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. म्हणजे सोडियम पासून क्लोरीन कडे जसं जसं आपण जाऊ तसं तसं त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, वाढत जाते. आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये बघितलंय, द पॉवर ऑफ अट्रॅक्टिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स द इटसेल्फ. स्वतःकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची क्षमता म्हणजे आपण म्हणलं होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि तिथं आपण एक्झाम्पल कुठलं होतं, लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत घेतलं होतं. 1, 1.5, 2, 2.5, 3, 3.5 आणि 4. म्हणजे जसं जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जाऊ तसं तसं अटॉमिक नंबर वाढत जातो आणि त्यावेळेला त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा वाढत जाते. म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. म्हणजे पर्याय नंबर 1 आन्सर काय येतं,
ए, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. आता पुढचं मल्टिपल चॉईस आहे. विच वन ऑफ एलिमेंट इज द मोस्ट मेटॅलिक, विच वन ऑफ एलिमेंट इज द मोस्ट मेटॅलिक, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट मेटॅलिक. आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. विच वन ऑफ एलिमेंट इज द मोस्ट मेटॅलिक, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. मेटॅलिक. मग आपण हा मेटॅलिक ट्रेंड सुद्धा बघितलाय. आता हे सर्व मूलद्रव्ये एकाच ग्रुप मधले आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ ग्रुप 15 एलिमेंट आहेत. 15व्या ग्रुप मधली मूलद्रव्ये आहेत. मग आपण ग्रुपमध्ये ट्रेंड बघितला होता. जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, कमी होत होतं. म्हणजे ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीजेस. ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप, खाली जसं जसं जाईल तसं वाढत जातं. मग बघा, पहिलं मूलद्रव्य नायट्रोजन आहे, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. जसं जसं खाली जाईल तसं तसं मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. नायट्रोजन पेक्षा फॉस्फरस मोर मेटॅलिक, फॉस्फरस पेक्षा आर्सेनिक मेटॅलिक, आर्सेनिक पेक्षा अँटीमनी मोर मेटॅलिक आणि अँटीमनी पेक्षा बिस्मथ मोर मेटॅलिक. म्हणून मोर मेटॅलिक कोण आहे, मग बिस्मथ. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आन्सर काय येतं, डी, बिस्मथ. म्हणजे बिस्मथ हे त्याच्यामधलं काय आहे, जास्त मेटॅलिक एलिमेंट आहे. मल्टिपल चॉईस सोडवण्यासाठी आपल्याला थेरॉटिकल पार्ट परफेक्ट लागतो. थेरी जर आपली कंप्लीट असेल तरच आपल्याला मल्टिपल सोडवता येतात. आता पुढचं एक दिलेलं आहे, व्हॉट इज द पोझिशन ऑफ एलिमेंट इन अ पिरियडिक टेबल satisfying electronic configuration n-1d4 ns2 n is equal to 4. बघा, आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय दिलंय, n-1d4 ns2 आणि n ची किंमत दिलेली आहे 4. तर हे कुठल्या ग्रुपमध्ये कशामध्ये सॅटिस्फाय होतं हे आपल्याला दिले. पर्याय एक आहे फोर्थ पिरियड, फोर्थ ग्रुप, फोर्थ पिरियड, फिफ्थ ग्रुप, फोर्थ पिरियड, सिक्स्थ ग्रुप, फोर्थ पिरियड, सेवन्थ ग्रुप. आपल्याला स्क्रीनवर दिसतंय काय आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. व्हॉट इज द पोझिशन ऑफ एलिमेंट इन अ पिरियडिक टेबल सॅटिस्फाईंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खालील पैकी कशामध्ये सॅटिस्फाय होतं, फोर्थ पिरियड, फोर्थ ग्रुप, फोर्थ पिरियड, फिफ्थ ग्रुप, फोर्थ पिरियड, सिक्स्थ ग्रुप आणि फोर्थ पिरियड, सेवन्थ ग्रुप. आता बघा, n इज इक्वल टू 4 आहे. n इज इक्वल टू 4 म्हणजे इथं जर आपण टाकली, बघा 4 वजा 1 d4 4s2 म्हणजे काय 3d4 4s2. मग हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. आपण जुन्या सिलेबस मध्ये होता, आपल्याला कुठल्या ब्लॉक मधलं मूलद्रव्य काढण्यासाठी आपण काय करत होतो, कुठल्या पिरियड आणि कुठल्या ग्रुप मधलं काढतं. हा जो क्वांटम नंबर असतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, हा त्याचा पिरियड असतो. म्हणून हे फोर्थ पिरियड, n इज इक्वल टू 4 आहे म्हणून फोर्थ पिरियड. आणि ग्रुप काढण्यासाठी गेल्या वर्षी एक फॉर्म्युला होता, 2 अधिक n वजा 1 d इलेक्ट्रॉन. मग 2 अधिक n वजा 1 मध्ये किती आहेत, 4 म्हणजे 6. म्हणून ग्रुप काय होता 6th. म्हणून याचं आन्सर काय येतं, फोर्थ पिरियड अँड 6th ग्रुप. फोर्थ पिरियड आणि 6th ग्रुप. बघा कसं काढलंय, जो
क्वांटम नंबर असतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो, तो त्याचा पिरियड असतो. एन म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तो त्याचा पिरियड असतो. एन ची किंमत 4 दिली म्हणून चौथा पिरियड. आणि ग्रुप काढण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले असतात. एस असेल तर आउटर मोस्ट ऑर्बिटल मधले जेवढे इलेक्ट्रॉन तोच त्याचा ग्रुप. पी असेल तर 2 अधिक 10 अधिक पी ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या. आणि डी साठी हा फॉर्म्युला असतो 2 अधिक एन वजा 1 डी. एन वजा 1 डी म्हणजे किती आहेत? 4. म्हणून 2 अधिक 4 6. म्हणून 4th पिरियड आणि 6th ग्रुप हे त्याचं आन्सर येतं. म्हणजे आन्सर सी येतो. आपला आन्सर काय येतं? सी. आन्सर सी. आणि पुढचं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. प्रिडिक्ट द पिरियड ऑफ एलिमेंट विथ अटॉमिक नंबर 51. प्रिडिक्ट द पिरियड ऑफ एलिमेंट विथ अटॉमिक नंबर 51. 3rd पिरियड, 4th पिरियड, 5th पिरियड आणि 6th पिरियड. अटॉमिक नंबर 51. याचा पिरियड आपल्याला काय करायचा? आयडेंटिफाय. बघा स्क्रीनवर दिसतंय मल्टिपल. प्रिडिक्ट द पिरियड ऑफ एलिमेंट विथ अटॉमिक नंबर 51. 51चं मूलद्रव्य असणार कोणत्या पिरियड मध्ये आहे? मग आपण पाठीमागं बघितलं होतं 3D सिरीज. 3D सिरीज असते 4थ्या पिरियड मध्ये. चालू होते स्कॅन्डियम पासून झिंक म्हणजे 21 ते 30. त्याच्यानंतर 4D सिरीज. 4D सिरीज असते 5व्या पिरियड मध्ये. चालू होते 39 ते 48. म्हणजे हे कुठं आहे? हे 3ऱ्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे आणि हे 12व्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे. आता 48च्या पुढे काय येणार आहे? पुढे आपल्याला ग्रुप किती आहे? 13 14 15 16 17 18. म्हणजे 12व्या ग्रुप मधलं काय आलंय? कॅडमियम. 13 14 15 16 17 आणि 18. इथं 48 आहे म्हणजे इथं काय येणार आहे? 49. इथं येणार आहे 50 आणि इथं काय येणार आहे? 51. म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. म्हणजे 51 हे कितव्या पिरियड मधलं आहे? बघा 5व्या पिरियड मधलं मूलद्रव्य. म्हणून त्याचं आन्सर काय येतं? 5th पिरियड. म्हणजे आन्सर सी येतं. बघा 4थ्या पिरियड मधली मूलद्रव्य कुठल्या आहे? स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत आहेत. म्हणजे फक्त आपण काय सांगतोय? हे 3D मधलं स्कॅन्डियम पासून सुरुवात होतं. 5व्या पिरियड मध्ये 39 पासून सुरुवात होते. 39 पासून पुढे 51 52 53 54 म्हणजे झेनॉन पर्यंत. म्हणून 51 त्याच्यामध्ये. म्हणून त्याचं काय येतं? 5th पिरियड. म्हणजे कितव्या पिरियड मधलं आहे? 5th पिरियड मधलं ते मूलद्रव्य. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला विचारलं जातं. द लॅन्थॅनाइड्स आर प्लेस्ड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. पुढचं मल्टिपल चॉईस. द लॅन्थॅनाइड्स आर प्लेस्ड इन द पिरियडिक टेबल ऍट लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड, मिडल आणि बॉटम. बघा स्क्रीनवर दिसतंय. द लॅन्थॅनाइड्स आर प्लेस्ड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इज लॅन्थॅनाइड. कुठं त्याला ठेवलेलं आहे? एक लेफ्ट हँड साइड, एक राईट हँड साइड, एक मिडल आणि एक बॉटम. मग आपण बघितलेलं आहे लेफ्ट हँड साइडला काय असतं? एस ब्लॉक एलिमेंट. राईट हँड साइडला काय असतं? पी ब्लॉक एलिमेंट. मिडलला काय असतं? डी ब्लॉक एलिमेंट. आणि बॉटमला काय असतं? एफ ब्लॉक एलिमेंट. मग लॅन्थॅनाइड त्याच्यामधली एक सिरीज आहे. म्हणून त्याच्यामधलं आन्सर काय येतं? बॉटम. म्हणजे तो कुठं ठेवलेला आहे? बॉटमला. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये बॉटमला जो असतो तो काय असतो? लॅन्थॅनाइड्स. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं एक दिलंय. विच ऑफ द अटॉमिक नंबर रिप्रेझेंट द एस ब्लॉक एलिमेंट. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स रिप्रेझेंट द एस ब्लॉक एलिमेंट. नंबर दिलेत
आणि ते नंबर एस ब्लॉक कुठली मूलद्रव्ये इंडिकेट करतात? बघा मल्टिपल काय आहे? विच ऑफ द atomic number represent the S block element 7, 15, 3, 12, 6, 14. 7, 15, 3, 14, 9, 12. 7, 15, 3, 12. त्याच्यानंतर 6, 14 आणि 9, 17. आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. स्क्रीनवर काय दिसतंय बघा? Which of the atomic number represent the S block elements? मग S ब्लॉक कुठले आहेत? हे आपल्याला 4 पेअर दिलेत. मग आपल्याला S ब्लॉक बघा 7 नंबरचं मूलद्रव्य आहे नायट्रोजन, 15 नंबरचा आहे फॉस्फरस. ही P ब्लॉक एलिमेंट आहेत. म्हणजे हे तर आन्सर येत नाही. 3 नंबरचं कुठलं आहे? लिथियम. 3 नंबरचं लिथियम आहे. आणि 12 नंबरचं काय आहे? मॅग्नेशियम. ही दोन्हीच्या दोन्ही काय आहेत? एस ब्लॉक आहेत. एस ब्लॉक. 6 नंबरचं कार्बन आहे. 14 नंबरचं सिलिकॉन आहे. हे काय आहेत? पी ब्लॉक आहेत. 9 नंबरचं फ्लोरीन आहे. 17 नंबरचं क्लोरीन आहे. हे सुद्धा काय आहेत? हॅलोजन आहेत. पी ब्लॉक आहेत. म्हणजे 3 ते 12 ही मूलद्रव्ये काय आहेत? एस ब्लॉक एलिमेंट. म्हणजे पर्याय नंबर किती येणार मग? बी. 3 आणि 12 ही आहेत एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंट. आणि लास्ट एक आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आपल्याला असं मल्टिपल विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक? Which of the following pair is a not isoelectronic? आणि सोडियम प्लस Na बघा, एक दिलाय सोडियम प्लस आणि Na. ही पहिली पेअर दिली. दुसरी पेअर दिली आपल्याला मॅग्नेशियम +2 आणि निऑन. मॅग्नेशियम +2 आणि निऑन. तिसरी पेअर दिली आपल्याला ॲल्युमिनियम +3 आणि बोरॉन +3. ॲल्युमिनियम +3 आणि बोरॉन +3. आणि चौथी पेअर दिली आपल्याला फॉस्फरस +3 आणि नायट्रोजन. फॉस्फरस +3 आणि नायट्रोजन -3. आता याच्यापैकी आपल्याला काय विचारलंय? कोणती पेअर हे आयसो इलेक्ट्रॉनिक नाही? मग आपण वर एक मल्टिपल बघितलेलं आहे आयसो इलेक्ट्रॉनिकचं. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कशी पाहिजे? सारखी. इथं नॉट आहे म्हणजे नसाय पाहिजे. बघा Na+ आणि Na. सोडियम मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 11. सोडियम मध्ये आहेत 11. आणि Na+ मध्ये किती आहेत? 10. मॅग्नेशियम +2 मध्ये किती आहेत? 10. आणि निऑन मध्ये किती आहेत? 10. ॲल्युमिनियम +3 मध्ये किती आहेत? 10. बोरॉन +3. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे म्हणजे 2. फॉस्फरस 3. फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर 15 आहे. अधिक 3 कधी होणार? 3 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर म्हणजे 12. नायट्रोजनचा 7 आहे. नायट्रोजनचा 7 वजा 3 कधी होणार? त्यानं 3 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर म्हणजे 10. कोणती पेअर आयसो इलेक्ट्रॉनिक नाही? मल्टिपल काय दिले बघा? विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक? कोणती पेअर आयसो इलेक्ट्रॉनिक नाही असं दिले. आता बघा ही पेअर ही आयसो इलेक्ट्रॉनिक नाही, ही आयसो इलेक्ट्रॉनिक नाही आणि ही सुद्धा आयसो इलेक्ट्रॉनिक नाही. म्हणजे प्रश्न चुकलेला आहे. प्रश्न काय पाहिजे होता? विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज आयसो इलेक्ट्रॉनिक पाहिजे होता. कारण ही आयसो इलेक्ट्रॉनिक नाही, ही आयसो इलेक्ट्रॉनिक नाही, ही आयसो इलेक्ट्रॉनिक नाही. आयसो इलेक्ट्रॉनिक कुठले आहे? ही 2. कारण त्या दोन्हीमध्ये इलेक्ट्रॉन कसे आहेत? सारखे आहेत. 10-10. म्हणून आन्सर आपलं बी. म्हणून प्रश्न करेक्शन करायचं.
विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज आयसो इलेक्ट्रॉनिक, आणि हे आन्सर म्हणजे पर्याय नंबर आपलं बी, मॅग्नेशियम +2 आणि निऑन एकमेकाला काय असतात, आयसो इलेक्ट्रॉनिक. हे आहेत मॉडर्न पिरियडिक टेबलवरची मल्टिपल चॉईस क्वेश्चन. अजून जास्तीत जास्त मल्टिपल चॉईस सोडवा. जेवढं मल्टिपल चॉईस आपण सोडवल तेवढं व्हरायटी आपल्याला लक्षात येतं, आणि त्यासाठी स्टडी करणं गरजेचं आहे. थेरॉटिकल पार्ट परफेक्ट असल्याशिवाय मल्टिपल चॉईस आपल्याला सोडवता येत नाहीत. म्हणून जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवा आणि प्रॉब्लेम असतील तर विचारा. धन्यवाद.